10वीच्या पेपरला 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे। परीक्षेच्या पहिल्याच पेपरला एका विद्यार्थ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। पेपरच्या आदल्या रात्री वडिलांचं निधन झालं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरच्या तासाभर अगोदर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। वडिलांवर अंत्यसंस्कार करून विद्यार्थ्यानं पेपर दिला। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथं राहणाऱ्या ऋषिकेश रामनाथ पुरी यानं वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन मराठीचा पेपर दिला। ऋषिकेशचे परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात होते, ते अंतर जास्त होते। वडिलांवर अंत्यसंस्कार करून पुन्हा पेपर देण्यासाठी जाणं शक्य नव्हतं। शिक्षण विभागाला याबाबत कळवल्यानंतर योग्य त्या परवानग्या देत त्याची गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय करण्यात आली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथल्या ऋषिकेश पुरी हा लातूर तालुक्यातील बोरी सलगरा बुद्रुक इथं मामाकडे शिक्षणासाठी राहतो। 10वीच्या परीक्षेसाठी त्याचं केंद्र बोरी इथं होतं, पण गुरुवारी सायंकाळी त्याच्या वडिलांचं अपघाती निधन झालं। ऋषिकेश याच्या गावी रात्री पोहोचला, तर वडिलांवर अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी करण्यात आले। वडिलांवर सकाळी 10:30 वाजता अंत्यसंस्कार केल्यानंतर ऋषिकेशचे परीक्षा केंद्र 100 किलोमीटर दूर होते, त्यामुळे पेपर देता येणार नाही असं त्याला वाटलं। वडिलांच्या निधनामुळे त्याची मानसिक स्थितीही नव्हती, पण नातेवाईकांनी शिक्षण विभागाला ही अडचण कळवली। त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऋषिकेशची भेट घेत त्याला सर्व परवानग्या मिळवून देत जवळच्या परीक्षा केंद्रात पेपर देण्याची सोय केली। वडिलांचं निधन गुरुवारी सायंकाळी झालं, त्यावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर तासाभरात वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ऋषिकेश परीक्षेला गेला। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते।